हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची सर्वात मोठी खुशखबर आनंदाची बातमी घेऊन येतोय. लाडक्या बहिणींनो, आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आपण केलेलं आंदोलन आणि आपण केलेल्या आरटीआयच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, पेंडिंग हप्ते भेटणार म्हणजे भेटणार असा दावा लोकसत्ता न्यूजपेपरने केलेला आहे. लोकसत्ता आणि हा न्यूजपेपर महाराष्ट्रातील ऑथेंटिक न्यूजपेपर म्हणून गणला जातो. तर बघा लाडक्या बहिणींनो, पेंडिंग हप्ते भेटणार आहे, सगळेच मिळणार आहे. 17वा 18वा आणि हा जो 19वा हप्ता आहे, चालू हप्ता, तो सुद्धा तुम्हा सर्वांना भेटणार आहे, ज्या बहिणींना भेटलेले नाही आहेत. म्हणजे आपण जे प्रयत्न केले आहेत ना लाडक्या बहिणींनो, ते अगदी बरोबर होते. काय आंदोलन आणि आरटीआय, अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा याद्या आलेल्या आहेत. या याद्या माध्यमातून कशी ती पडताळणी होणार आहे, ज्या बहिणींनी ई केवायसी चुकली आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब होते अजितदादा पवार, बरोबर, ज्यांना आपण दादा म्हणून म्हणतो, त्या व्यक्तीचं काल दुःखद निधन झालं. आणि यासाठी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही काम केलं असेल, त्यांनी चांगलं केलं असेल, वाईट केलं असेल, त्या मुद्द्यांकडे न जाता फक्त एवढीच माझी इच्छा आहे, तुम्हा महाराष्ट्रातील जनतेला विचारणं गरजेचं आहे, की ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब झाले, थोडंसं दुःख झालं, महाराष्ट्रातील सर्व जनतेला दुःख झालं, मी त्या जनतेच्या विरोधात नाहीये. पण 3 दिवस, 30 तारखेपर्यंत शाळा बंद करणं हा कितपत योग्य निर्णय आहे सरकारचा, हाही मला इथे बघायचा आहे. सोबतच मला सरकारला हे म्हणायचं आहे, की आपल्या भारतामध्ये अनेक दिवशी अनेक लोक मरतात. मग त्यांच्यासाठी सरकार का करत नाही? अजितदादा पवार गेले, यांच्या आत्म्याला शांती भेटो, यांचं मोठं स्मारक आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये उभं हो, याला मी मान्यताच देईल. पण जसं अजितदादा पवार गेले, असेच आपल्या भारतामधले सुद्धा जे माणसं आहात, तुम्ही आहात आणि मी आहोत, या प्रत्येक व्यक्तीला अशाच पद्धतीच्या सरकारने काय करायला पाहिजे, रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींना किडो मोकड्यांसारखं किंवा सामान्य जनतेला किडे मोकड्यांसारखं ट्रीट करायला नको. कारण एक इंडिया वाव नावाची एक फ्रँचायझी आहे मोमोजची. कुठे? कलकत्तामध्ये. आणि तिथे 26 जानेवारीला त्यांच्या गोडाऊनमध्ये आग लागून 30 लोक जिवंत जळाले आहेत, जिवंत. पण त्याची न्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर ही शोकांतिका आहे की नाही, की सामान्य माणूस म्हणजे काय, किडे-मोकाड्यासारखा मेला तरी चालेल, त्यांच्या दगडाखाली, पायाखाली येऊन मेला तरी चालेल. पण जे मोठे माणसं आहेत, ज्यांचं नाव झालेलं आहे, ते मेले. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये 3 दिवस शाळा बंद ठेवता, 3 दिवस शोकाकुळ तुम्ही मनवता. मान्य आहे, तुम्ही काम केलं असेल, सगळंच केलं असेल, सगळंच मान्य आहे. हे फक्त माझं मत देतोय मी, कोणाच्याही विरोधात नाहीये, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाहीये. ॲज अ सामान्य सिटिझन, आपल्या भारताचा नागरिक, आपल्या महाराष्ट्राचा नागरिक, मला वाटलं की बाबा ठीक आहे, तुम्ही झालायत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आहात, तुम्ही सगळं केलंय, तुम्ही चांगले कामं केले, तुम्ही वाईट कामं केले, याच्यामध्ये मी पडणार नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे, की सामान्य माणूस मरतो तेव्हा का बरं महाराष्ट्र सरकार किंवा भारताचं सरकार इथे काही करत नाही? हाच एक मुद्दा होता, तो तुम्हाला मांडला. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, आपण जे केलेले प्रयत्न आहे त्यांना यश आलेलं आहे, यश आलेलं आहे, यश आलेलं आहे. धुळे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, थकलेल्या हप्त्यांची रक्कम खात्यात जमा होणार. बघा लाडक्या बहिणींनो, थकलेल्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच आपल्यासाठी खुश खबर आलेली आहे, खुश खबर आलेली आहे. जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे. परिणामी अनेक अर्ज पेंडिंग आणि रिजेक्ट झालेले आहेत. बघा न्यूज बघा. 29 जानेवारी 2026, 8:22 म्हणजे आजची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, आजची न्यूज आहे. आणि तुम्हाला हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना केवायसी तांत्रिक अडचणीमुळे सामोरे जावे लागले होते. मात्र आता महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील 51,884 अर्जाची प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांमार्फत काय करणार आहे, ई केवायसी केली जाणार आहे. मला असंच सरकारला पुन्हा म्हणायचं आहे, की हे बाबा धुळे जिल्ह्यामध्ये असेल तर महाराष्ट्रामधले जे बाकीचे जिल्हे आहे ना, 36 जिल्हे, त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा करा. सोबतच तुम्ही डिजिटल सुद्धा करा, म्हणजे ऑनलाईन सुद्धा करायला मोकळे व्हा. कारण की ई केवायसी दरम्यान जेव्हा अंगणवाडी सेविकांनी जर केली तर ठीक आहे, नाही केली तर तोही इश्यू आहे. म्हणून जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून ई केवायसी करताना चुकून चुकीचा निवडला गेला होता. परिणामी अनेक अर्ज पेंडिंग, रिजेक्ट झाले होते. ही बाब शासनाच्या निर्देशात आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये, तसेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, अशा उद्देशाने पडताळणीचा निर्णय घेण्यात आला. अगदी योग्य निर्णय आहे.
सोबतच तुम्ही जर ऑनलाईन सुद्धा केलं तर अजून छान होईल. तर मग लाडक्या बहिणींनो याद्या आल्यात. याद्या आल्यात ना, तर याद्या कशा आलेल्या आहेत बघा, की याला 2 ते 3 टप्प्यामध्ये याद्या येणार आहे. पहिल्या याद्या आल्यात लाडक्या बहिणींकडे. काही ठिकाणी होत नाहीये, काही ठिकाणी म्हणत नाही, की जी-आर आलेला नाहीये, तर अजून त्या पोहोचायच्या आहेत. तर याद्यामध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुमची काय होईल पडताळणी केली जाईल. तिथे के-वाय-सी केली जाईल अंगणवाडी सेविकांकडनं. तुम्हाला काय तयार ठेवायचं आहे? तुमचं आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड तुम्हाला तयार ठेवायचं आहे. सोबतच तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे की नाही, याचं तुम्हाला ठेवायचं आहे आणि सोबतच अंगणवाडी सेविकाच तुमच्याकडनं ₹10-20 घेतील, जे सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो, ज्याला स्वयं घोषणापत्र म्हणतो. हे सुद्धा लागणार आहे. स्वयं घोषणापत्र, सोबतच तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही जॉब करत नाहीये याचा एक पुरावा. तो पुरावा तुम्ही कोणताही सादर करू शकता. इट डझंट मॅटर. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी लागणार आहे. इथे लिहितो मी डबल. आधार कार्ड लागणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे. हा फॉर्म अंगणवाडी सेविकाच घेऊन येतील आणि नंतर फॅमिलीमध्ये कोणी जॉब करतंय की नाही, म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे की नाही, याचा एक तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. तो कोणताही असू शकतो. ठीक आहे. खातरजमा होणार. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहितींची खातरजमा करणार आहे. पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना महा ई सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात वारंवार चक्रा मारण्याची गरज राहणार नाही. हो, अगदी बरोबर आहे. पण अंगणवाडी सेविका इतक्या कॅपेबल आहेत का? त्या इतक्या टेक्निकल आहेत का? हाही एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, की अंगणवाडी सेविकांना तुमचा उत्पन्नाचा दाखला बघेल, तुमचं वैवाहिक स्थिती बघेल किंवा आधार संलग्न आहे की नाही मोबाईलमध्ये हे सुद्धा बघेल. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आता बघा सरकार आहे ते. प्रलंबित हप्त्याची रक्कम मिळणार. हीच बातमी तुम्हाला द्यायची होती. खुशखबर लाडक्या बहिणीनो. आपण केलेलं जे आंदोलन आहे ना, आपण केलेलं आर-टी-आय, हे जे बोगस सरकार आहे, या बोगस सरकारने ऐकलंय शेवटी. जर ऐकलं नाही तर आंदोलन बंद करणारच नाही हो आपण. के-वाय-सी त्रुटीमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते रखडलेले होते. आता पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणताय बघा. होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. आपण आंदोलनच तशा पद्धतीने केलंय. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याने ग्रामीण भागात निर्माण झालेल्या चिंता काहीशी दूर झालेली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या त्रुटींच्या 4 गटात वर्गीकरण करण्यात आहे बघा. वर्गीकरण करण्यात आहे. त्यामध्ये 65 वर्षापेक्षा अधिक वय दाखवणारे 5,524 अर्ज, 21 वर्षाखालील वयाचे 2,422 अर्ज, के-वाय-सी दरम्यान चुकीचा पर्याय निवडलेले 41,827 अर्ज, लिंगाची चुकीची नोंद झालेले 711 अर्जांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचे हप्ते अकडल्याचे चिंतेचे वातावरण आहे. पण आता लाडक्या बहिणींनो तुमची पडताळणी केली जाईल. चुकीची माहिती भरली होती तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे हप्ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. ई-के-वाय-सी दरम्यान विचारण्यात आलेल्या तुम्ही सरकारी नोकरी आहात का? किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे का? अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकीचे बटन दाबण्यात आले होते किंवा जो ऑप्शन होता तो चुकीच्या पद्धतीने निवडण्यात आला होता. प्रत्यक्ष पडताळणीमुळे हा गोंधळ दूर होणार असून कोणावरही अन्याय होणार नसल्याचे प्रशासनाचे स्पष्ट केलेले आहे. कुणावरही अन्याय होणार नाहीये. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांचे रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. आय होप आणि याची तारीख सुद्धा आलेली आहे लाडक्या बहिणीनो. 5 तारखेला आपली निवडणूक आहे जिल्हा परिषदेची. तर आय होप तुम्हाला या महिन्याचा जो लाभ आहे, जानेवारीचा जो चालू लाभ आहे, तो भेटणारच आहे. पण जे 17 नोव्हेंबर आणि 18 डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे, तो सुद्धा तुमच्या अकाउंटला मिळणार आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण वेळ झाल्यास फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. म्हणजे 17, 18 आणि जो 19वा हप्ता आहे, हा आपल्या अकाउंटला जमा होऊ शकतो लाडक्या बहिणींनो. या निर्णयामुळे महिलांना समाधान व्यक्त केले असून शासनाच्या पावलांचे स्वागत केले जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे. कोणतेही हप्ते विनाकारण थांबवले जाणार नाही असा विश्वास प्रशासनाने दिलेला आहे. पण इथे मला एवढंच म्हणायचं आहे, की सरकारवर जोपर्यंत पैसे जमा होत नाही आपल्या अकाउंटला, तोपर्यंत आपण सरकारवर विश्वास डोळे झाकून करू शकत नाही. कारण हे सरकार बोगस आहे. नालायक आहे. महानालायक सरकार आहे. ढोंगी सरकार आहे. बोगस आहे. 17वा 18 हप्ता भेटणार का? येस लाडक्या बहिणींनो, पेंडिंग हप्ते तुम्हाला मिळणार का? आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलंय. याद्या सुद्धा आलेल्या आहेत. जर तुमचं या या पहिल्या स्टेजमध्ये यादीमध्ये नाव नसेल तर घाबरू नका. सेकंड यादीमध्ये तुमचं नाव येईल. काही हरकत नाही आणि अंगणवाडी सेविकांनी हे केलेलं आहे. तुर्तास सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी झाली असेल किंवा काही ठिकाणी नसेल झाली. तर पुन्हा एकदा मी दादा गेलेत यासाठी महाराष्ट्र हळबळला आहे.
तर दादाच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांना एक नवीन लवकरात दादांचे जे स्वप्न होतं, की महाराष्ट्राला डेव्हलप बनवायचं आहे, तर याच्या हिशोबाने आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या उपाययोजना कराव्यात आणि दादाच्या स्वप्नांना परिपूर्ण करावं, एवढी मागणी मी सरकारकडे पुन्हा करतो. चला तर लाडक्या बहिणींनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.